गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे ऋषी पंचमी. मी तुम्हाला ऋषी पंचमीची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. देशभरातील अनेक भाविक आज ऋषी पंचमीचं व्रत करतील. या दिवशी सप्तऋषींची पूजा करण्यात येते. हा सण भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि ऋषी मुनींना समर्पित केलेला विशेष दिवस मानला जातो. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते. हे 7 ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात. त्यांना वेद आणि धार्मिक ग्रंथाचे लेखक मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुखशांती मिळते. धार्मिक श्रद्धेनुसार मासिक पाळीच्या काळात महिलांकडून नकळतपणे होणाऱ्या धार्मिक चुका आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या दोषांपासून वाचवण्यासाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. या शुभ दिवशी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. आता ऋषी पंचमीच्या अनेक कथा आपल्याला आढळतात, तर या कथा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. विदर्भात एक सद्गुणी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अतिशय भक्ती करायची. तिचे नाव सुशीला होते. त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. जेव्हा ती लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाच्या वराशी केला. काही दिवसांनी ती विधवा झाली. दुःखी ब्राह्मण जोडपे आपल्या मुलीसह गंगेच्या काठावर झोपडीत राहू लागले. एके दिवशी ब्राह्मण मुलगी झोपली असताना तिचे शरीर कीटकांनी भरले होते. मुलीने सर्व काही आईला सांगितले. आईने नवऱ्याला सगळं सांगितलं आणि विचारलं, प्राणनाथ, माझ्या संत कन्येसोबत असे होण्याचं कारण काय? ब्राह्मणाला समाधीद्वारे ही घटना कळली आणि सांगितले की ही मुलगी तिच्या पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मण होती. मासिक पाळी येताच तिने भांड्यांना हात लावला होता. या जन्मातही तिने ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही, त्यामुळे तिची ही अवस्था झाली. मासिक पाळी येणारी स्त्री ही 3 दिवशी अशुद्ध असते. 4थ्या दिवशी स्नान करून ती शुद्ध होते. तरीही शुद्ध अंतकरणाने ऋषी पंचमीचे व्रत पाळले तर तिची सर्व दुःखे दूर होऊन पुढील जन्मात तिला शाश्वत सौभाग्य प्राप्त होते. वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषी पंचमीचे व्रत पाळले आणि विधीनुसार ऋषी पंचमीची पूजा केली. व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली. पुढील जन्मात तिला सौभाग्याबरोबरच अक्षय सुखाचा आनंदही मिळाला. आपल्या पौराणिक मान्यतांमध्ये अनेक कथांचा उल्लेख आहे. आज मी तुम्हाला अशीच एक रोचक कथा सांगणार आहे. महाभारतानुसार परीक्षित अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा होता. परीक्षित हस्तिनापूरचा राजा असताना तो शिकारी करण्यासाठी जंगलात गेला. जंगलातल्या प्राण्यांचा पाठलाग केल्यामुळे त्याला तहान लागली, म्हणून ते पाण्याच्या शोधात शमीक ऋषींच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्याने पाहिले की शमीक ऋषी डोळे बंद करून ध्यानात मग्न होते. तहानेने व्याकुळ होऊन राजा परीक्षितने त्यांच्याकडे पाणी मागितले, पण ध्यानात असल्याने शमीक ऋषींना काहीच उत्तर देता आले नाही. यावर परीक्षितला राग आला आणि त्याने जवळच पडलेला मृत साप ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी जेव्हा आश्रमात पोहोचला तेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या गळ्यात एक मृत साप लटकलेला पाहिला. हे सर्व राजा परीक्षितने केल्याचे त्याला कळले. चिडलेल्या शृंगीने राजा परीक्षितला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी नागराज तक्षक यांनी चावल्यामुळे तुझा मृत्यू होईल. शृंगीच्या शापानंतर राजा परीक्षितने स्वतःला सापांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु 7व्या दिवशी फुलांच्या टोपलीत अळीच्या वेशात आलेल्या तक्षक नागराज राजा परीक्षितला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. आता या घटनेची माहिती राजा परीक्षितचा मुलगा जन्मेजय यांना मिळाली. जन्मेजय हा पांडव घराण्याचा शेवटचा राजा होता. तक्षक नाग याचा सूड घेण्याचा संकल्प त्याने केला. जन्मेजयने सर्पमेध यज्ञाचं अनुष्ठान केलं. या यज्ञ कुंडात पृथ्वीचे सर्व साप एकामागून एक येऊन पडू लागले. एका विशिष्ट मंत्राने साप स्वतः यज्ञात पोहोचत असत. लाखो सापांचा बळी गेला होता. सापांच्या जातीचे अस्तित्व धोक्यात आले. हे पाहून नागराज तक्षक सूर्यदेवाच्या रथाला जाऊन गुंडाळी मारून बसला. यामुळे सूर्यदेवाचा रथ हवनकुंडकडे जाऊ लागला. तक्षक नाग यांच्यासोबतच सूर्यदेव हवनकुंडात गेले तर सृष्टीचा वेग थांबला असता, म्हणून देवतांनी जन्मेजयला यज्ञ थांबवण्याची विनंती केली. पण वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केलेले हे यज्ञ थांबवायला तो तयार नव्हता. अखेर आस्तिक मुनींच्या हस्तक्षेपाने जन्मेजयने सापांचा महाविनाश करणाऱ्या यज्ञाला थांबवले आणि तक्षक नागराजचा जीव वाचला.
कहाणी ऋषी पंचमीची. एका ऋषीश्वरानं तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपल्या शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटा तसाच घरात कालवला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घे. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. संपूर्ण दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं. ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर पडला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांद्या पाखांतील पंचमी येते. या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळ काठी कुटून घ्यावी, ती वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लाभतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लाभतं. मनी इच्छिलं कार्य होतं. मुलाने ते व्रत केलं. त्याचं पुण्य आई बापांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.